नमस्कार. हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे. तर मी चाललेली आहे शॉपवर. मी कार्ड पेपर घेऊन हे दुकानातून मी कार्ड पेपर घेतले आणि कार्ड पेपर घेऊन आता मी दुकानात चाललेली आहे. कारण ॲक्च्युली मी बाहेर जायचं होतं मला तिथून. पण मी उशीर झाला मला शॉपवर जायला आणि मी शॉपवर आता निघालेली आहे. आता पोहोचेन मी शॉपवर आणि पोहोचली मी फायनली शॉपवरती. आणि तिथे एक आजी आल्या. आजी त्या बघत होत्या. त्यांना बोलली, "या तुम्हाला व्हिडिओ काढते." तर बोलते, "बाय थांब." खूप छान आजी आहे त्या. आणि नंतर मग त्यांनी बोलले, "हां माझ्यासोबत व्हिडिओ काढ आठवण म्हणून." मी काढली व्हिडिओ त्यांच्यासोबत. त्यानंतर माझी मशीन चालवत होते आणि मशीन चालवता अचानकच बंद पडली आणि तिला मी पूर्ण ओपन केली, खोलली की बघूया काय प्रॉब्लेम येतो आहे. कारण की ही मशीन माझ्या हाताने स्वतःहूनच बनवते. तर मी स्वतःहूनच ट्राय केलं, पण हळूहळू करता करता 2-3 वेळा चांगली झाली होती आणि परत मग आहे तसंच. मग परत मी तिला मशीनवरती साफ केलं पूर्ण, पण काही फायदा झाला नाही. खूप दिवस पूर्ण मला ह्या मशीनमध्येच गेलेला आहे आणि ॲक्च्युली मला क्लायंटला द्यायचं होतं माझं साडी. तर साडी झाली नव्हती. त्यासाठी मी साडीसाठी खूप हे केलं, पण ती कस्टमरची साडी झालीच नाही. आणि मग शेवटी मी कंटाळली. मी बघत होती, सगळं सेटिंग वगैरे चेक केली, सेटिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का? पण काहीच फरक नाही आला आणि बोलली ना चला, बोलली जाऊ दे बघूया, प्रयत्न करूया आणि प्रयत्न केला तरी पण काही फरक नाही पडला. आणि हे बघा फायनली आहे तशी शिलाई आली. शेवटी मी घरी जाण्याचा विचार केला आणि मी फायनली घरी निघाली. मी शॉप बंद केला, शटर डाऊन केलं आणि टाळा लावला आणि मी विचार केला चला आता घरी जाऊया. आणि खूप उशीर झाला होता ऑलरेडी. 9:45 वाजले होते आणि मी चालत मी बस स्टॉपपर्यंत मला चालावं लागतं. शॉपच्या इथून मला 10 मिनटं वॉकिंग आहे बस स्टॉपपर्यंत जायला. तर मी चालत चालली होती. त्यातच थोडा थेंब पाऊस पडला. माझ्याकडे छत्रीही नव्हती आणि ह्या पावसामध्ये आता मला जोरात पाऊस नाही यायला पाहिजे म्हणून मग माझ्या मुलीचा फोन आला त्यानंतर आणि मुलगी माझी खूप कंप्लेंट करायला लागली, "मम्मी तू कुठे आहेस? कुठे आहेस? माझं हे होते मम्मी, तू कुठे आहेस? तू लवकर ये." मला व्हिडिओ कॉल करत असते नेहमी उशीर झाल्यावरती आणि तिची कंप्लेंट चालूच असतात. पण काही नाही, ते असं असते उशीर झाल्यामुळे असं करते. आणि मग माझी फ्रेंड मिळाली मला खूप दिवसापूर्वीची आहे बस स्टॉपची आणि आमची बस ऑलरेडी अर्ध्याच्या वरती तास लेट झाली होती आणि फायनली ती बस दिसली आम्हाला आणि त्या बसमध्ये असं वाटते कधी बसू, कारण की ऑलरेडी आम्ही बस स्टॉपवरती आहे, तर बस स्टॉपवरती बसायला जागा नव्हती आणि फायनली मी बसमध्ये बसली. पण ॲक्च्युली मला जागा नाही मिळाली, तर मी उभीच होती. नंतर फायनली एक जागा सीट खाली भेटली आणि नंतर माझी फ्रेंडची बाजूची सीट पण खाली झालेली. तर तिला बोलली, "हे बघ." ती बोलते, "काय करते?" म्हणजे मी लिपस्टिक लावली नाही. तर मी म्हटलं, "काही नाही." मी म्हटलं, "माझा ब्लॉग आहे, काही नाही, राहू द्या." त्याच्यानंतर मी बसमधून उतरली. बसमधून उतरल्यानंतर मी ऑटो स्टँडलाच गेली आणि ऑटो स्टँडला एवढी भली मोठी लाईन होती. हे बघा तुम्ही दिसते तुम्हाला. खूप मोठी लाईन आहे ॲक्च्युली रिक्षासाठी. शेअरिंग रिक्षा जातात स्टेशनपासून आणि तिथून मी वॉकिंगला जाते आणि थोडे पुढे आली, अजूनपर्यंत रिक्षाच नाहीत. खूपच लेट झाला होता आणि त्याच्यानंतर रिक्षा फायनली मिळाली आणि रिक्षा मिळाली आणि त्या रिक्षातून आम्ही चाललेलो आणि परत मी रिक्षातून उतरली. रिक्षातून उतरल्यानंतर वॉकिंग आहे 5 मिनिट्स माझ्या घरी जायला. तशी मी चालत माझ्या घरी चालली आहे आणि खूपच लेट झाला होता आणि त्याच्या फायनली मी माझ्या गेटच्या इथं पोहोचली आहे. इथे 2 डॉग आहेत. हे नेहमीच असतात इथे, काही करत नाही, पण ते राखण बोलतात ना, तसं आहे ते डॉग्स. आणि त्याच्यानंतर मी फायनली माझ्या सोसायटीमध्ये पोचलेली आहे आणि ते ॲक्च्युली आता माझ्या मुलीची रिॲक्शन बघा मी गेल्यानंतर काय असतं, कारण की ऑलरेडी तिने मला कंप्लेंट केली, "मम्मी माझं असं होते, मम्मी तसं होते, माझे पोट दुखते" वगैरे असं तिने म्हटले होते. आता मी त्या घरी फायनली पोहोचत आहे. तिची रिॲक्शन बघा तुम्ही. ही बघा तिची रिॲक्शन, "मम्मा मी आले, माझ्या मम्मी पोट दुखते, मम्मी